नमस्कार, माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण फुगाबाई कशी शिवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी माझ्याकडे हे ऑर्गॅन्झाचे कापड आहे. या ऑर्गॅन्झा कापडाचे आपल्याला आज पफ स्लीव्ज म्हणजेच फुगाबाई ही शिवायची आहे. त्यासाठी हे बघा 4 पदरी कापड करून घेतलेले आहे आणि ज्या दोन्ही जॉईंट बाजू आहेत त्या दोन्ही जॉईंटला 5.5 इंच घेतले. शिवून हा जो फुगा आहे हा 5 इंचाचा करायचा आहे. त्यामुळे मी 5 इंचामध्ये अर्धा इंच वाढवून 5.5 इंच घेतले. उभे जे आहे ते मी 4.5 इंच घेतले. परत आपण हा चौकोन आखून घेणार आहोत. याच्या पुढे आपला जो ब्लाऊज आहे, ब्लाऊजची छाती आहे ही 9.5 इंच आहे, म्हणून उभे बाप मी 9.5 इंच घेतले आणि हा चौकोन आपल्याला सरळ वरती आखून घ्यायचा आहे. 2.25 इंच मी जिथे आपला कॉर्नर एकदम जॉईंट होत आहे तिथून अलीकडे मी 2.25 इंच घेतले आणि खाली तेथून 1.5 इंच घेतले आणि बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता खालच्या साईडने मी 2 इंच घेणार आहे. तुम्हाला जर फुगा कमी आवडत असेल तर तुम्ही तिथे 1 किंवा 1.5 इंचही घेऊ शकता. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हा जो भाग आहे हा जॉईंट करून घ्यायचा आहे. तर ही जी आहे ही आपली कटिंग झालेली आहे फुगाबाईची. आता जशी आपण कटिंग केलेली आखलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. ऑर्गॅन्झाचे कापड हे खूपच मऊ असते, त्यामुळे ते कापायला आपल्याला त्रास होतो आणि ते सटकते. त्यामुळे मी बघा जागोजागी ज्या आहेत त्या पिना लावून घेतलेल्या आहेत. आता मी ह्या पिना काढून घेते. आपल्या 2 बाही ज्या आहेत ह्या तयार झालेल्या आहेत. तर यातील एक बाही जी आहे ही मी आपल्याला सांगणार आहे की कशी शिवायची आहे, किंवा आपल्याला ज्यामध्ये प्लेट्स तुम्ही चुन्याही म्हणू शकताय, मध्ये ज्या आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत त्या किती अंतरावर पाडायच्या आहेत हे बघा. त्यासाठी ही जी बाही आहे मी मधोमध फोल्ड करून घेतले, मधोमध दुमडून घेतली आणि वरच्या साईडने खालच्या साईडला म्हणजे आपली छाती जर 9.5 इंचाची आहे तर त्यातून मी 1.5 इंच वजा 8 इंच आले. 8 इंचावर आपल्याला अशा वर आणि खाली दोन्ही साईडला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या 2 खुणा येत आहेत आपल्या त्याच्याबरोबर मधोमध आपल्याला प्लेट्स चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. चुन्या टाकण्यासाठी मी मशीनच्या सुईचा वापर करते. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकताय, तुम्हाला जशा येतात त्या. मला मशीनच्या सुईने जे आहे ते प्लेट्स म्हणजे चुन्या टाकायला खूप छान येतात, त्यामुळे आणि एकदम अशा जवळच्या साईडने आता आपल्या प्लेट्स चुन्या टाकून झालेल्या आहेत. खूपच छान फुगाबाई दिसते ही. ऑर्गॅन्झाचा जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही त्याच्यावर ही बाही ट्राय करून बघू शकता आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला आवडली का नाही किंवा तुम्हाला जमली का नाही. तर वरच्या साईडनेही आपल्याला अशाच प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. एकदम पटपट होतात मशीनच्या सुईने किंवा कोणतीही आपल्याकडे सुई असते ना हात शिलाईची, तिने जर सुया आपण चुन्या टाकल्या तर खूप छान आणि पटपट होतात टाकून. आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि या वेळेला मी व्हिडिओ एडिट करत आहे. व्हिडिओ हा तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे. उद्या मी अपलोड करणार आहे हा व्हिडिओ. आता मी एक कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे खालच्या साईडला लावण्यासाठी. हे बघा, ही कॅनव्हास पट्टी जी आहे याची जी रुंदी आहे ती 1.5 इंच आहे आणि लांबी जी आहे ती आपली दंडघेऱ्याच्या नुसार घेतलेली आहे. 2 अस्तरच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. हे बघा, आधी मी खाली अस्तरची पट्टी ठेवली, त्याच्यावर आपलं ऑर्गॅन्झाचं पिसाचं कापड ठेवलं, परत मी त्याच्यावर अस्तरची पट्टी ठेवली आणि आता याच्यावर मी कॅनव्हास ठेवणार आहे. तुम्ही परत एकदा ऐकून घ्या. आधी खाली अस्तरची पट्टी ठेवली, नंतर पिसाचे आपले कापड ठेवले, परत अस्तरची एक पट्टी ठेवली आणि नंतर आता त्याच्यावर मी कॅनव्हास ठेवलेला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला सरळ एकदम आपले 4ही पदर घेऊन टीप मारून घ्यायची आहे. बघा,
आता एक अस्तर आणि कॅनव्हास, एक अस्तरची पट्टी आणि कॅनव्हास पट्टी आपल्याला वरच्या साईडला घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित मी सगळे मापाने कट करून घेतले, एक्स्ट्राचे जे कापड होते ते, आणि अशा प्रकारे फोल्ड करून दुमडून घेऊन टिप मारून घेणार आहे. ऑर्गेन्झाचे जे कापड आहे ते खूपच सटकते. तुम्हाला जर अशी टिप मारता नाही आली तर तुम्ही पिनाही लावू शकताय. पिना लावून किंवा सुई लावून तिथे तुम्ही टिप मारून घेऊ शकताय. तर हे बघा, ही जी आहे ही आपली बाही झालेली आहे. आता आपल्याला खालच्या साईडने याची अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी खालच्या साईडला जिथपर्यंत आपला कॅनव्हास आहे, म्हणजे एक आपला ऑर्गेन्झाचे म्हणजे एक कापड येते, त्याच्या खालची जी अस्तरची पट्टी आणि त्याच्यावरती कॅनव्हास, म्हणजे जिथपर्यंत आपला कॅनव्हास आहे ते कॅनव्हासवर धरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित आपण जे म्हणजे हे चुन्या ज्या आपल्याला आलेल्या आहेत त्या आपल्याला चुकू द्यायच्या नाही आहेत टिपांमध्ये, त्यामुळे हळूहळू आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता आतील साईडला बघा, वरचा जो आपला टिप मारलेला भाग आहे तो मी खालच्या बाजूला दुमडलेला आहे आणि त्याच्यावर अस्तरची जी पट्टी आहे आपली तीही मी दुमडून लावून टिप मारून घेणार आहे. का व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल की मी कशा प्रकारे तिथं फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दोन्ही भाग ॲडजस्ट करून टिप मारून घेत आहे. आता टिप मारून झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली ही बाही शिवून तयार झालेली आहे. तर आता मी ही बाही ब्लाऊजला देखील कशी लावायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी बाहीचा आपण मध्य काढून घ्यायचा, म्हणजे रेग्युलर जशी आपण बाही ब्लाऊजला लावून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही बाही लावून घ्यायची आहे. व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. शेवटला मी याचा फायनल लुक देखील दाखवलेला आहे. हा ब्लाऊज माझा नाही आहे, पण माप हे जे आहे ते मोठे आहे, त्यामुळे मग मी माझ्यासाठी फिटिंग केलेली आहे फक्त बाहीची, आणि बाही तुम्हाला घालून दाखवलेली आहे की किती छान कशा प्रकारे याचा जो आहे तो पफ दिसत आहे, फुगा दिसत आहे. तुम्हाला आवडेनच. दोन्ही साईडने अशाच प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. बघा, खूप आपल्याला इथं जे आहे ती टिप मारताना आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या खूपच ॲडजस्ट कराव्या लागत आहेत चुन्या, जेणेकरून त्या आपल्या टिपाच्या मध्ये येणार नाहीत आणि आपला जो फुगा आहे तो दबणार नाही किंवा व्यवस्थित येणार आहे. त्यामुळे एवढी आपल्याला काळजी घ्यायचीच आहे की टिप मारताना ज्या साईडला आपल्या त्याच साईडला आल्या पाहिजेत. आता कडेने मी टिप मारून घेते आणि माझ्या फिटिंग करून मी तुम्हाला घालून दाखवते की किती छान दिसते आहे. मध्येच मला आईस्क्रीम खायला भेटली, ती आईस्क्रीम खाल्ली. हा बघा, हा आहे बाहीचा फायनल लुक. आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा.